निघालोय एका नवीन रोड ट्रिपला. मैसूर, उटी आणि बँगलोर आम्ही कव्हर करणार आहोत बाय रोड. आणि आम्ही आज सकाळी 9लाच निघालो होतो, पण इतकी घाई झाली की ब्लॉग शूट करतच राहून गेला. सो दिस इज गोइंग टू बी अ न्यू सिरीज ऑफ न्यू ट्रॅव्हल ब्लॉग्स. आणि या आम्ही सोलापूर मार्गे आता कर्नाटकमध्ये पोचलो आहे आणि इलकलला पोचतो आहे आता. आणि तिथे आम्ही हॉल्ट घेणार आहोत. सो टोटली दिवसाचा आपला आय थिंक 8 ते 9 तासाचा रन होईल. सो आय थिंक तेवढा इनफ आहे फॉर एंटायर डे. अदरवाईज इट बिकम्स व्हेरी एक्झॉस्टिव्ह. आता आम्ही इलकलला 1 तासामध्ये पोहोचणार आहोत. खूप छान वाटतंय आम्हाला. ऍक्च्युली आम्हाला दोघांनाही रोड ट्रिप फार आवडते. म्हणून आम्ही राजस्थान म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये बऱ्याच ट्रिप आम्ही रोड ट्रिप्स केले आहेत. साऊथमध्ये आमची ही फर्स्ट ट्रिप आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. इथले रस्ते फार छान आहेत. खूप सुरेख आहेत. तुम्हाला मी दाखवते ना. खरंच खूप छान. म्हणजे विजयपुरापासनं पुढे इलकलपर्यंत आता आलो. नॅशनल हायवे आहे पण तरीसुद्धा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये. इंटरसेप्टर पोलिसांच्या गाड्यांचे त्यांनी काय म्हणतात फेक असे पोस्टर्स लावले आणि लांबनं येणाऱ्यांना ते वाटेल की इंटरसेप्टर आहे आणि गाडी स्लो करते. एक्सपिरियन्स छान. साऊथच्या साईडला ही ॲक्च्युली आमची पहिलीच रोड ट्रिप आहे. ह्याच्या आधी आम्ही महाराष्ट्रात तर भरपूर फिरलो होतो. आणि नॉर्थ साईडला म्हणाल तर राजस्थानची रोड ट्रिप खूप छान झाली होती. आम्ही जयपूर, जोधपूर आणि उदयपूर बाय रोड केलं होतं. इतकं छान होतं ना. वाव, सनसेट किती सुंदर दिसतं पाण्यामध्ये रिफ्लेक्शन. आणि त्या इतक्या छान मेमरीज आहेत राजस्थानच्या रोड ट्रिपच्या. गुजरात, राजस्थान रस्ते इतके छान आहेत. असेच प्रशस्त आणि क्लीन चांगल्या कंडिशनमध्ये. आय थिंक राजस्थानमध्ये तर सिमेंट रोडच झालेत ऑलमोस्ट सगळे नॅशनल हायवेज. सो आता आम्ही पोहोचलो आहे इलकलला आणि हे आमचं हॉटेल आहे. इथे आम्ही स्टे करणार होतो आज. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही इथे कर्नाटकमध्ये आलो आहोत आणि आम्हाला ना भटकंती करायला फार आवडते. दोघांनाही. तर आम्ही भटकत एका छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत. तिथे इतकी सुंदर घरं आहेत आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, इथे प्रत्येक घराच्या बाहेर रांगोळी. बघ, प्रत्येक घराच्या बाहेर रांगोळी. त्यामुळे मला ह्या लोकांचं इतकं कौतुक वाटतं. इतकी शांत लोक, इतकी बिचारी लोक आहेत. म्हणजे खरंच म्हणजे खूप चांगली लोक आहेत. काही त्यांचा अरेरावीपणा नाही, शांतपणा. आणि खूप छान वाटतं. आणि आम्हाला दोघांना इतकं फिरायला आवडते ना. ही छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, आम्ही त्याच्यातनं फिरतोय. खूप मस्त वाटतंय. खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. जुनी घर आहे तिथे. लोकही फार शांत आहेत.
प्रत्येक गोष्ट, रांगोळी म्हणा, इतकी छान प्रत्येक गोष्ट ट्रॅडिशनली त्यांनी जपली आहे. अरे प्रत्येक घराच्या बाहेर रांगोळी म्हणजे किती सुंदर, खूप सुंदर. असंच आम्हाला आवडतं फिरायला दोघांना. आम्ही असंच कुठेही फिरतो, असं जायचं, येतानाचा रस्ता बघायचा, म्हणजे जाताना आपण व्यवस्थित त्या गल्लीतून परत माघारी जातो, इतकंच आहे. अजून 2 दिवस फिरलो ना, तिथली लोक आम्हाला ओळखून जातात. छान गाव आहे यांचं. छान गाव. प्रत्येक ठिकाणी झाडं, छोटी छोटी घरं. हापसा आहे चला आता पाण्याचा. बँगलोरला जायला निघतो. ओके, आम्ही आता निघतोय बेंगलोरला. इथून 8 तासाचा प्रवास आहे. वाटेमध्ये आम्ही लंचला सुद्धा थांबू. येस. तर बघूयात. चला. हाय, आम्ही आलो आहोत बेंगलोरमध्ये. बेंगलोरमध्ये MG रोड ना, MG रोडमध्ये आम्ही आलो. जस्ट वॉक पण करू आणि थोडंसं फिरू सुद्धा यासाठी. आणि बघू, इथे शॉपिंग सेंटर्स खूप आहे, शॉपिंग ऑप्शन्स खूप आहेत, तर काय करता येईल आपण बघूया. जसं की तुम्हाला माहीतच असेल, MG रोड आणि चर्च स्ट्रीट हे बँगलोरमधले खूप हॅपनिंग एरिया आहे शॉपिंगसाठी. आणि खूप गजबजलेले छान म्हणजे चालत एक्सप्लोअर करण्यासारखे एरिया आहेत. तिथे आम्ही आता आलो आणि चहा घेतला, तुम्हाला दाखवते बघा इथे. हे आम्ही असं आहे. आता जिंजर टी आलेला आहे. हा बघा, कशी आहे टेस्ट बघ. ॲक्च्युली खूप गरज होती. हा. आज आम्ही खूप फिरलो, थोडंसं इकडनं तिकडे इकडे असं हेक्टिक झालं, त्यामुळे आम्ही असे विस्कटल्यासारखे दिसत असतो तुम्हाला. नाही, बेंगलोरचं ट्रॅफिक सुद्धा ना इतकं हैराण करणार आहे ना, बापरे. मेन म्हणजे ॲक्च्युली आम्ही कारने आलो इकडे ना, कारण पुढे कसं ऑन द वे येताना सुद्धा आपल्याला वेगवेगळे स्पॉट्स बघता येतात, थांबता येतो, हॉल्ट घेता येतो. आणि सिटीमध्ये फिरायला सुद्धा आपल्याला कम्फर्टेबल पडतं कार असेल तर. आपल्याला सामानाची काही अशी लिमिट नाही ठेवायला लागत, पाहिजे तेवढं सामान नेता येतं, आणता येतं. पण साधं 15-20 किलोमीटर जायला सुद्धा इकडे 1-1 तास जातो बेंगलोरमध्ये. आणि आज त्यात पुन्हा वर्किंग डे आहे, त्यामुळे दुपारी तरी कमी होतं ट्रॅफिक, पण आता संध्याकाळचं बघा भरपूर ट्रॅफिक आहे. सो आम्ही दुपारी गेलो होतो फिनिक्स मार्केट सिटी मॉलला. तिथे काही फारसं काही एवढं एक्सप्लोअर करण्यासारखं नाही वाटलं. चला तर मी आज एक्सप्लोअर करूयात MG रोड. बघा किती छान लाईटिंग दिली, सगळीकडे छान झगमगाट आहे, एकदम हॅपनिंग वाटतो या स्ट्रीट.